केला कैवाड संताच्या आधारे, केला कैवाड संताच्या आधारे, अनुभवे खरे कळू आले, काय जीवित्वाची धरोनिया आशा, व्हावे गर्भवासा पात्र भेणे. अबाळीने जावे निश्चिंतीच्या ठाया, रांडा रोटा वाया करू नये, काय जीवित्वाची धरोनिया आशा, व्हावे गर्भवासा पात्र भेणे. तुका म्हणे बळी देता ते निधान, भिकेसाठी कोण राज्य देतो, काय जीवित्वाची धरोनिया आशा, व्हावी गर्भवासा पत्र भेणे. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, दीपक महाराज यांना कपडे द्या. शांता कृपा गाणे कथे झाले काय, शांता भयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सोपान देवा, मस्तक हे पाया वारकरी संतांना, या वारकरी संतांना, या वारकरी संतांना, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. केला कैवाड संताच्या आधारे, अनुभवे खरे कळू आले, काय जीवित्वाची धरोनिया आशा, व्हावे गर्भवासा पात्र भेणे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्या पारमार्थिक जीवनाबद्दलची माहिती सांगतात. विठ्ठल 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 पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. परमपूजनीय प्रतस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त चालू असलेला हा उत्सव आहे. पाहता पाहता 1 वर्ष निघून गेलं आणि त्याच्यातली ही कीर्तनरूपी सेवा आज सुरू होत आहे. त्या सेवेकरता हा अभंग बाबांनी जशा रीतीनं आपलं जीवन व्यतीत केलं, त्या जीवनाला आधारभूत असणारा हा अभंग. या अभंगात तुकोबारायांनी आपलं पारमार्थिक जीवन जसं सांगितलेलं आहे, बाबांनी स्वतःचं जीवन तशाच प्रकारे व्यतीत केलं, असं त्यांच्या जीवनाशी साजेल असा हा चिंतनाला अभंग घेतलाय. विठ्ठल परमार्थाच्या साधनेची सुरुवात साधक अवस्थेपासून होते.
आणि परमार्थाचा शेवट या सिद्ध अवस्थेमध्ये होतो. सिद्धालाच आपल्या संत वाङ्मयामध्ये संत अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. संतत्व प्राप्त झालं की साधना संपून जातो. विठ्ठल उन्नली कबरवा श्री ज्ञानदेव गणेश्वर महाराज. जोपर्यंत संतत्वाची प्राप्ती होत नाही, संत या पदावर साधक वारकरी आरूढ होत नाही, तोपर्यंत त्याची साधक दशा साधक अवस्था संपत नाही. आणि साधक अवस्था आहे तोपर्यंत साधना करीतच राहावं लागतं. संतत्व ही अवस्था आणि संतत्व ही पदवी लोकांकडून मिळणं हे दोन वेगवेगळे अशा प्रकारचे विभाग आहेत. लोक जरी संत मानत असले तरी आपण संत होतो असं नाही. संतत्व अशा प्रकारचं साधना करून प्राप्त व्हावं लागतं. आणि हे संतत्व संतपण सहजासहजी नाही मिळत. तुकोबाराने एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, नाही संतपण मिळत हाटे, नाही संतपण मिळत हाटे, नाही संतपण मिळत हाटे. हिंडता कपाटी राणीवणी, हिंडता कपाटी राणीवणी, हिंडता कपाटी राणीवणी, हिंडता कपाटी. नाही संतपण मिळता हे हाती, हिंडता कपाटी राणीवणी, हिंडता कपाटी राणीवणी. नाही संतपण नाही संतपण मिळत हे हाटी. तुकोबाराय म्हणतात की संतपणा संतत्व हे बाजारात मिळत नाही. रानावनामध्ये फिरल्यानं ते मिळतं असंही नाही. गुहेमध्ये वा एकांतात एखाद्या गुंफेमध्ये जाऊन बसल्यानंतरही ते मिळतं असं नाही. नाही संतपण मिळत हे हाटी. हाटी म्हणजे बाजार. बाजार या शब्दाचा अर्थ बाजारात मिळत नाही, असं बाजारात मिळतच नाही संतपण. मी त्याच्याकरता तुकोबारांना अभंगात सांगायची काय गरज आहे. तर बाजार या शब्दाचा अर्थ संतपणाचा बाजार भरवूनही संतपण मिळत नाही. नाही संतपण मिळत आहे हाटी याचा अर्थ असा असावा की संतपणाचा माल लोकांपुढे मांडून म्हणजे बाजार भरवून संतपणा मिळेल असं नाहीये. आपल्याकडे काय आहे, संत होण्याची साधना करणारालाही संत म्हणतात, म्हणजे साधकाला सुद्धा काय म्हटलं जातं, संत अशा प्रकारचं म्हटलं जातं. तुकोबाराने गाथ्यातल्या अनेक अभंगामध्ये साधकांना संत अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल
संतांचे सेविले तीर्थ पायवणी लाज नाही मनी येऊ दिली. या चरणामध्ये तुकोबारायांनी जो संत शब्द वापरलेला आहे हा साधकाविषयीच उद्देशून आहे. परमार्थाची साधना करणारा जो साधक आहे त्या साधकांना संत म्हटलं जातं. वा संतांची बाह्य अशा प्रकारची जी लक्षणं आहेत म्हणजे त्यांचा वेश, त्यांचा देश, त्यांची कृती, त्यांचा संप्रदाय, अशा बाह्य लक्षणं धारण केली तरीही त्याला काय म्हटलं जातं? संत म्हटलं जातं. म्हणून मी पहिल्यांदाच म्हटलं की संत म्हणणं वेगळं आणि संतत्व असणं वेगळं. याचा कसा काही संबंध नाही. विढल विढल हो, अर्थात हे तुकोबारायांनीच बोलावं नाही. काय करिता कीर्तन नव्हती नव्हती ते संत तुकोबारायांनीच बोलावं महाराज. कारण कीर्तन करणाऱ्याला सगळेच संत म्हणतात. आजच म्हणतात असं नाही. तुकोबारायांच्या कालामध्ये त्याही कालामध्ये कीर्तन करणाऱ्याला काय म्हणत होते? संत मानलं जात होतं. कारण संतांनी कीर्तन केली ना. नाचू कीर्तनाची अंगी ज्ञानदीप लऊ जगी. जगामध्ये ज्ञानाचा, भक्तीचा, वैराग्याचा दिवा मशाल पेटवण्याकरता संतांनी जे माध्यम निवडलं ते कीर्तनाचं माध्यम असल्यामुळं आणि लोकांच्या अंतःकरणामध्ये संतांविषयी अपार श्रद्धा असल्यामुळं. खरंच ज्ञानोबारांच्या विषयी महाराष्ट्रीय लोकांच्या अंतःकरणात किती श्रद्धा आहे. ज्ञानोबारांविषयी याचं एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो. ज्ञानोबारायांना माऊली सगळे म्हणतात. वेदशास्त्रांनी त्याच्यावर काय मारला? शिक्का मारलेला आहे. वेदशास्त्री देती वाही म्हणती ज्ञानाबाई आई. म्हणजे ज्ञानोबारायांना माऊली म्हणायला लागले. तर ज्ञानोबारायांच्या विषयी लोकांच्या अंतःकरणामध्ये एवढी श्रद्धा आहे की त्या ज्ञानोबारायांचं ज्याही व्यक्तीला नाव असेल त्याला पण आपण माऊली म्हणतो. म्हणजे ज्ञानोबा या नावामुळं माऊली नाही म्हटलं ज्ञानोबारायांना. त्यांनी जगाचं माऊली पण स्वीकारलं म्हणून त्यांना काय म्हटलं गेलं? माऊली म्हटलं गेलं. पण माऊली विषयीची श्रद्धा त्या नावावर जोडली गेली. आता कुणी ज्ञानोबा नावाचा असला की लोक त्याला काय म्हणतात? माऊली म्हणतात. वाटेल त्याला जरी मुस्काळात हाणत असलं तरी माऊली. विठाल विठाल हो. तर ही ज्ञानोबारायांच्या विषयी अंतःकरणात असलेली काय आहे? श्रद्धा आहे. श्रद्धा. तसं संतांच्या विषयी अंतःकरणात असलेली श्रद्धा. मग संत ज्या ठिकाणी राहिले त्या ठिकाणाला राहणाऱ्याला संत. संत ज्या घरात ज्या स्थळात राहत होते तिथं राहणाऱ्याला जर कोणी बी असला तो पिऊन बी कार्यक्रम करत असला तरी लोक त्याला काय म्हणतात? संत. त्या संतांच्या सगळे संत काही मुंजाबाय असं काही नव्हतं. महाराष्ट्रीय संत बहुतेक काय आहेत? गृहस्थाश्रमी आहेत. आणि मग त्या संतांच्या परंपरेत आले त्यांनाही काय म्हटलं जातं? संत. हे कशा करता? तर संतांविषयी अंतःकरणामध्ये असलेली श्रद्धा. मग त्या संतांनी जे साधन केलं, जे कृती केली, ती कृती करणाराला हे लोक काय मानतात? महाराज लोकांच्या अंतःकरणातली भावना इतकी उत्कट आहे. तुम्हालाही आठवत असेल, तुम्ही पाहिलं असेल, मीही पाहिलेलं आहे. पहिल्यांदा रामायण ज्या वेळेला टीव्हीवर सुरू झालं, रामायणाची मालिका रामानंद सागराची, माणसं रामायण सुरू व्हायच्या अगोदर उदबत्त्या लावून बसायचे. रामाचं पार्ट घेतलेला आला की लोक काय करायचे? महाराज नमस्कार करायचे. त्याने जर पुन्हा नंतर दुसरं कामच केलं नसतं तर तो कुठेही आला असतं तरी लोकांनी राम म्हणून काय केले असते? त्याच्या पायावर लोळण घातले असते. म्हणजे इतकी श्रद्धा.
तसं संतांविषयीची श्रद्धा फार अंतःकरणात असल्यामुळं मग संतांनी जी कृती केली, संतांनी जे साधन केलं, संतांनी ज्या देशात वास केला, त्या देशात वास करणारे, ते कृती करणारे, ते साधन करणारे सगळ्यांनाच आपण काय म्हणतो? संत म्हणतो. संतत्वाचं ते साधनही असेल, ते संत असतीलही नाही असं नाही, पण संतत्व असणं वेगळं आणि संत मानणं वेगळं. विठ्ठल विठ्ठल मग संतांची जी बाह्य अशा प्रकारची ही साधन आहेत, त्या साधनाचा स्वीकार करून लोकांच्या समोर संत म्हणून जाणं, याला बाजार म्हणतात. बाजार. मग तो दिंडीचा असो, सप्त्याचा असो, संस्थानाचा असो, मठाचा असो, फडाचा असो, सेवा म्हणून करणं वेगळं, साधना म्हणून करणं वेगळं. आणि कोणी संत म्हणून जर त्याच्यामुळं आपण संत झालो असं वाटत असेल तर मग तो काय आहे? मग तो बाजार आहे. असं बाजाराने कोणाला काय मिळत नाही? संत पण मिळत नाही. संत पण मिळण्याकरता संतत्व हे अतिशय दुर्लभ आहे. त्याच्याकरता जीवाचा बळी द्यावा लागतो, जीवपणाचा बळी द्यावा लागतो. तुका म्हणे मिळे, मिळतच नाही असं नाही, मिळे, पण जीवपणासाठी. तुका काय तुका म्हणे जीवासाठी देवपोटी पडेल, किंवा हरीने केली जीवेसाठी. भक्ती क्षेत्रामध्ये साधना करणाऱ्या, जीवन जगणाऱ्याला जर संतत्व प्राप्त व्हावं असं वाटत असेल, संत कोणाला म्हणतात? शास्त्रामध्ये संत कोणाला? जो अंगाने देव झाला त्याला संत म्हणतात. अनुभवानी जो देव झाला त्यांना संत अशा प्रकारचं म्हटलं, तेव्हा संतत्व प्राप्त होतं. आणि अशा प्रकारचं देव होण्याकरता जीव द्यावा लागतो. थोरला देव लाचुंगा पूर्ण, तो न भेटे जीव घेतल्यावे. देवपणा मिळवायचा असेल तर जीवपणा घालवावा लागतो. विठ्ठल विठ्ठल हो, जीव द्यावा याचा अर्थ देह द्यावा नाही. नाही तर ते जशी एका महात्म्यानं मुंगी टाकली होती डबीमध्ये, तसं आता मी सांगितलं की बा ज्याला देवपणा मिळवायचा, संतत्व मिळवायचंय, त्याने काय द्यावा लागतो? जीव द्यावा लागतो. लिहा चिठ्ठी आणि घ्या फाशी. म्हणजे उद्या गाथा सांगायला नाही, पोलीस स्टेशन मध्ये भेटायला यावं लागलं. फाशी घेतल्यानंतर देह जातो, जीव नाही जात. जीवाचं जीवत्व जे आहे त्या जीवत्वाचा बळी द्यावा लागतो, जीवपणा घालवावा लागतो आणि तो साधना करून घालवावा लागतो. तरच संतत्व प्राप्त होतं. अन्यथा या बाह्य अशा प्रकारच्या आडंबराने, बाह्य घेतलेल्या सोंगाने संतत्व प्राप्त होत नाही. तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारचा हा निर्णय मी कशाच्या आधारे केला? अभंगाच्या प्रथम चरणाचा. कैवाड संताच्या आधारे, कैवाड संतांच्या आधारे, अनुभव
केला कैवाड संतांच्या आधारे कैवाड केला. कैवाड या शब्दाचा अर्थ विचाराचं मंथन. कोशामध्ये कैवाड शब्दाचे 2-3 अर्थ दिलेले आहेत. त्याच्यामध्ये विचार मंथन, घुसळण केलं मी. आणि ते घुसळण कोणाचा आधार घेऊन केला? संतांचा आधार घेऊन केलं. घुसळण कशा करता करत असतात? घुसळण निवडी करता करत असतात. घुसळण आणि काय पदरात पडत असतं? निवड होत असते. निवड. जसं दही घुसळलं तर लोणी आणि ताक, साराचा निश्चय करण्याकरता विचाराच्या रवीने घुसळावं लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव मौली साळेश्वर महाराज. हो, तुकोबाराय म्हणतात ते मी केलं. कैवाड केला म्हणजे घुसळण केलं, अर्थात विचार केला. सत्य काय आहे आणि असत्य काय आहे? सत्य असत्यासी मन केले वाहे. सत्य असत्यासी मन केले वाहे. मन केले वाहे. सत्य असत्यासी मन केले वाहे. सत्य सत्य मन केले वाहे. मानियल नाही बहुमाता. मानियल नाही बहुमाता. नये बोलो परी पारिले वचन. सत्यासी मन केले वाहे. सत्या सत्यासी मन केले वाहे.
नये बोलो पारी पारी नये बोलो पारी पारी सत्य असत्याशी मन केले ग्वाही. पहिल्यांदा सत्य काय आणि असत्य काय हे निश्चित केलं आणि मग सत्य सत्य आहे, असत्य असत्य आहे. जे सत्य आहे त्याची प्राप्ती करून घ्यायची आहे. असत्याच्या प्राप्तीकरता आयुष्यातला एक क्षणही व्यर्थ करायचा नाही अशा प्रकारचा निश्चय केला आणि त्याच्याकरता साक्षीदार म्हणून मनाला ठेवलं. आणि या सत्य असत्याचा निर्णय करण्याकरता आधार मी संतांचा घेतला. संतांच्या आधारे कैवाड केला. मला वाटतं परमार्थाची सुरुवात इथून आहे. परमार्थाचा शेवट ज्याला गाठायचा आहे त्यांनी सुरुवात अशाच स्वरूपाने अशीच करावी लागते आणि आपण बहुतेक इथंच कमी पडतो. परमार्थाच्या साधनेच्या क्रिया आम्ही निश्चितपणे करतोय. तुकाराम महाराजांनी हेच साधन केलं, कीर्तन केलं. आरंभी कीर्तन करी एकादशी, भगवंताचं ध्यान केलं, चिंतन केलं, पंढरीची वारी केली, एकादशीचा उपवास केला, जागरण केलं. आपण काही दुसरं करतोय का? इतकं तुकाराम महाराजांसारखं इतकं प्रखरपणाने जरी करत नसलो तरी लिंबू टिंबू का होत नाही, पण साधना तर हीच करतो ना. विठाला विठाला फार वेगात धावणारा लवकर पोहोचेल, मग हळूहळू चालणारा उशिरा तरी काय झालं पाहिजे, पोहोचला पाहिजे ना. ते तुकाराम महाराजांना 10 वर्षात सगळं काम झालं. साधारण 10 वर्ष त्यांनी साधना केली. 10 वर्षात सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले. 50 वर्ष झाले आम्हाला. कुठेतरी साधन करून जर साध्य प्राप्त होत नसेल तर साधनामध्ये कुठेतरी आपली काय होते, चूक होते. हे मानावंच लागतं. प्रश्नच नाही. साधनात चूक झाल्याशिवाय, चुकीचं साधन केल्याशिवाय साध्य अप्राप्त असं घडत नाही. तेव्हा तुकोबाराय सांगतात की मी संतांचा आधार घेऊन कैवाड केला, अर्थात विचार केला. भक्ती करणारा करताही तुकोबारायने हा संदेश दिलेलाच आहे की सारासार विचार करा, उठा उठी आणि मग नामधरा. कंठी विठोबाचे अगोदर सारासार विचार करा आणि मग कंठी विठोबाचे नाम धरा. सारासार विचार जर नाही केला आणि विठोबाचं नाम कंठात धरलं तर त्या नामाने सार प्राप्त होण्याच्या ऐवजी आसारच जास्त प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. त्यामुळं साधकीय जीवनामध्ये विचार हा महत्वाचा आहे. दुर्दैवाने वारकरी संप्रदायामध्ये संख्यात्मक खूप वाढ असली तरी गुणात्मक नाही असं म्हणावंच लागतं. जशी ती पावसाळा सुरू झाला की झाडं लावण्याची योजना असते, तसा सप्ताह आला की माळा घालण्याची योजना राहते. दिंडी असली, वारी असली, सप्ताह असला की मग घाला माळा, घाला माळा, घाला.
प्रत्येक वारीला लाखो माळा काय होतात, विक्री होतात. महाराज माळा लोक किती घालतात हे घालणाऱ्याकडे पाहण्यापेक्षा विकणाऱ्याला जर जेवढे माळा विकणारे त्यांचा हिशोब काढला तर काही लाख माळा प्रत्येक वर्षी काय होतात, विकल्या जातात. जरी काही जुने घेत असले तरी बरेचसे नवीनही अशा प्रकारचे सामील, संख्यात्मक वाढ भरपूर आहे. पण गुणात्मक निश्चितच कमी आहे. कारण भक्तीची साधना करत असताना प्रारंभी जो कैवाड करायला पाहिजे, केला गेला पाहिजे, तो कैवाड बहुतेक केला जात नाही. जे माळ घालतात ते कैवाड करत नाही, ते तरी काय कैवाड करतील, कारण ज्याच्याकडून घालतात त्यांनीच कैवाड केलेला नसतो. आपल्याला विचाराच्या मंथनाने हे निश्चित जीवनामध्ये करावं. ठीक आहे, आपली वाटचाल तिकडं होईल, नाही होईल, वेगाने होईल, हळूहळू होईल, कशीही होईल, पण विचाराने आपल्या मनामध्ये या गोष्टी स्थिर कराव्याच लागतील. सत्य काय आहे आणि असत्य काय. उगा हुरळी मेंढी लागली, हे करायला लागला म्हणून तो करायला लागला, हे करायला लागला म्हणून ते करायला लागला. कशा करता करायचं आणि कसं करायचं आणि काय करायचं काहीच माहिती नसेल तर पदरामध्ये काय पडणार मग. त्यामुळं परमार्थाची दिशा एकतर संत या आर्किटेक्ट कडून घ्यावी. साधनेची दिशा, साधनेचा जो नकाशा आहे तो नकाशा कोणाकडून काढून घ्यावा, संतांच्याकडून काढून घ्यावा. आणि त्या नकाशामध्ये पहिलं फाउंडेशन आहे केला कैवाड. कैवाड म्हणजेच विवेक. सारासाराची निवड करणं यालाच काय म्हणतात, विवेक. म्हणजे मग संताचाच आधार त्याच्याकरता घेण्याची काय गरज आहे. कारण विवेकाचं धन हे संतांच्या जवळ असतं नव्हे. संतांच्या जवळ ज्यांच्या जवळ विवेकाचं धन आहे त्यांना संत म्हणावं. विठाल विठाल खाली बसा, त्रास पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. हो, संतांचा आणि विवेकाचा अविनाभाव संबंध आहे. अविनाभाव संबंध. ज्ञानोबारायने काही अविनाभाव संबंधाची उदाहरणं दिलेली आहेत. चंद्र तेथे चंद्रिका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. आता शंभू तेथे अंबिका हे तर काही आपल्याला माहिती नाही शास्त्रावरून, पण चंद्र तेथे चंद्रिका हे आपल्या अनुभवातलं आहे. तसं संत तेथे विवेका. जिथं संत आहेत तिथं काय असतो, विवेक असतो. महाराज व्यापारी तेथे विवेका नाही, नेता तेथे विवेका नाही. राग मागू नका, तुमची क्षमा मागून सांगतो. कीर्तनकार तेथे विवेका असं सुद्धा नाही. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. असं असावं, पण असावं असणं वेगळं आणि असणं वेगळं. असावं वाटणं वेगळं आणि असं असावं. खरं तर पांडुरंगाने बरं सगळ्या वारकऱ्यावर ही कृपा करावी. जेवढेही हळकरी मंडळी आहेत पांडुरंगाचे भक्त म्हणून घेतात,
पंढरपूरला येतात, त्याच्या चरणावर लोळण घालतात. बरं ह्याला काय काय बिघडतो? काय नुकसान आहे का? देवाचं काय नुकसान होणार आहे? काय त्याला भांडवल खर्च करायचंय? काही फार शारीरिक नुसती कृपा, त्याच्या कृपेत सगळं काम होतं महाराज. कृपा दृष्टी पाहे त्राहे त्राहे त्राहे, कृपा दृष्टी पाहे. नुसती कृपा करायची, फक्त सगळ्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारचा विवेक काय करायचा? जागा. बस बाकीचं काही नाही करायचं ना, बाकी त्याच्यावर सोडून द्या तुम्ही. का करत नसेल असं? का करत नसेल? त्याच्या आपल्या भक्ताच्या अंतःकरणातही तो विवेक का जागा करत नसेल? विचारलं एक वेळेला देवाला, असं का बरं तू करतो? सगळ्या भक्ताच्या अंतःकरणात असा विवेक जागा केला, आमच्या अंतःकरणातला विवेक जागा झाला, तुझं काय त्याच्यात नुकसान होतं का? तुकोबाराय म्हणतात, मी भगवान म्हणतात संतांच्या आधारावरून आपला हा निष्कर्ष काढला जातो, तो कशाचा आपल्याला बोलतो आणि कशाचं काय? आम्ही मानव देह दिलेला आहे, त्यामध्ये विवेकाला जन्म देणारी बुद्धी सगळ्यांना दिलेली आहे. परत इंद्रिय कमी जास्त असतील, धन कमी जास्त असेल, आयुष्य कमी जास्त असेल, पण बुद्धी सगळ्यांना. जी बुद्धी योग्य आणि अयोग्याचा निर्णय करते, अशा प्रकारची बुद्धी सगळ्यांना दिलेली आहे. आणि त्या बुद्धीने कोणाचा आधार घेऊन, ज्याचा आधार घेऊन हा विवेक जागा करायचा आहे, असे संतही आम्ही जगात पाठवलेले आहेत, साधना दिलेले आहेत, करायचं आहे ज्याचे त्याने, कर्माचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल उन्मली कबरदास श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. घ्या तुम्ही संतांचा आधाराने, करा विचार. हा कर्मलोक आहे, इथं काहीही मिळवायचं असलं तर काय करावं लागतं? कर्म करावं लागतं. साधना न करता, कर्म न करता, प्रयत्न न करता कोणाला काहीच मिळत नाही महाराज. लहान मूल असलं तरी त्याला सुद्धा दूध पिण्याकरता रडावं लागतं, रडावं लागतं. देवाचं अनेक भक्तांच्या बाबतीमध्ये त्याच्या चरित्रावरून हे तसा न करता हा कोणालाच काही देत नाही महाराज. म्हणून तर नामदेवरायांनी म्हटलेलं आहे त्वेषाने, घेसी तेव्हा देशी, घेतल्याशिवाय देत नाही. तुम्ही कितीही भारी जमीन असली, कितीही भारी जमीन असली तरी पेरल्याशिवाय उगवत नाही. निराशेचे नाही मिराशीचे मुनसेत नाही देत, केल्याशिवाय मिळत नाही. एका ठिकाणी तर असं म्हटलेलं आहे,
करता निघाल सांगता न करता निघाल काढता कल करता निघाल कैसे कल हाताशी मी तर नुसतं पेरणीच सांगितली होती. आमचे महाराज त्याच्या पुढे गेलेले आहेत. नुसतं पेरूनही नाही मिळत, पुन्हा त्याची निगा करावी लागते, त्याला खत टाकावं लागतं, त्याच्यातलं तण सुद्धा काढावं लागतं. असं नाही केलं तर कैसे येते कण हाताशी पीक कसं येणार आहे. या गोष्टी कराव्याच लागतात. तेव्हा भगवान परमात्मा केल्याशिवाय नाही देत. आपल्याला अशी अपेक्षा असते, आपण अशा देवाच्या आणि अशा संताच्या शोधात असतो की त्याने आपल्या डोक्यावर हात ठेवला पाहिजे. काही न करता आपण तुकाराम महाराजच्या डोक्यावर नाही ठेवला का? मस्त की तो जाणा ठेवला कर, मग आमच्या डोक्यावर ठेवायला काय हरकत आहे? पण तुकाराम महाराजच्या डोक्यावर हात ठेवून तुकाराम महाराजांना हेच सांगितलं, रामकृष्ण हरी म्हणा. मंत्र दिला राम कृष्ण हरी, साधना करायची सांगितली. आपल्याला साधना करण्याचे सांगणारे संत नाही लागत. आपण अशा संताचा शोधात असतो की प्रयत्न न करता धन देणारे, अभ्यास न करता विद्वान बनवणारे. असे संत असले की लग्न न करता पोरं देणारे आणखीनच चांगले. विठ्ठल विठ्ठल महाराज असं जगात हे सगळं जगाच्या प्रकृतीच्या विरोधी आहे. फसवलं जाईल मग तुम्हाला. साधना न करता कोणी जर तुम्हाला मुक्त करतो असं म्हणत असेल तर तो लबाड आहे असं समजा. लबाड. साधना न करता मुक्त करता आला असतं ना तर ज्ञानोबारांनी एकही जीव बद्ध ठेवला नसता महाराज. भूताची दया हे भांडवल संता अशी लोकांच्या दयेनंच ज्यांना जन्माला घातलं, अवतीर्ण झाले, त्या संतांना जर लोकांनी साधना न करता त्यांना मुक्त करता येत असतं तर लोकांनी साधना करायचं सांगितलंच नसतं. पंढरीशी जा फिंडरीशी जा, तुम्ही आहेत तिथं त्यांनी काय केलं असतं? मुक्त केलं असतं. पण ज्या अर्थी त्यांनी साधन करायचं सांगितलेलं आहे याचा अर्थच असा आहे की साधना केल्याशिवाय संतांनाही काही करता येत नाही. परिपाहे बीज ज्ञानोबारायांचं वर्णन करताना किती सावध अशा प्रकारचं वर्णन तुकोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय समर्थ आहेत. त्यांनी जर ठरवलं तर काय होणार नाही. म्हटलं मग का नाही ठरवत? जर त्यांनी ठरवल्यानंतर जगतामध्ये काहीही घडू शकतं अशी त्यांची शक्ती आहे, का ठरवत नाही? परिपाही बीज. तुम्हाला आश्चर्य, आपल्याला आश्चर्य वाटेल की ज्ञानोबारायांनी पैठणमध्ये रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, माणसाच्या नाही. याचा सरळ सरळ अर्थ आहे की कृपा करण्याला लायक तिथं कोण होता? रेडा होता. कृपेमध्ये शक्ती आहे. कृपेच्या शक्तीविषयी संशय घ्यायचा प्रश्न नाही, पण कृपेची शक्ती ज्याच्याकरता वापरायची तोही त्या लायकीचं पाहिजे. बदामामध्ये शक्ती आहे तुम्हाला सशक्त बनवण्याची, बदामामध्ये ताकद आहे, त्याच्यात प्रश्न नाही आहे. पण बदाम पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे की नाही हा प्रश्न आहेच ना. महाराज ज्याला भात सुद्धा पचत नाही, ज्वारीची भाकरी पचत नाही आणि म्हणून अशक्त झालेला आहे, त्याला शक्ती यावी म्हणून जर एखाद्याने बदाम खाऊ घातले तर ब्रेक फेल होऊन जाईल खालचं सगळं. विठाला विठाला पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरी दिली आपल्याला. भगवान म्हणतात गाथा दिलाय तुम्हाला,
ज्ञानेश्वरी साक्षात ज्ञानोबा आहेत, गाथा साक्षात तुकोबा आहेत, भागवत दिलेलं आहे. नाही संस्कृत तुम्हाला येत तर मराठीमध्ये हे सगळे ग्रंथ आहेत. नाथ महाराज आहेत. आणि जा त्यांच्या जवळ आणि त्यांचा आधार घेऊन काय करा, कैवाड करा. कैवाड तुकोबा म्हणतात केला कैवाड. संतांच्या आधारे, संतांचा आश्रय करून, संतांच्या द्वारा त्यांचा हात धरून मी विचार केला आणि या निर्णयापर्यंत आलो. कोणत्या निर्णयापर्यंत आलो? जीवनामध्ये दुःखाचा अत्यंतिक नाश करून परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल, जीवन परिपूर्ण बनवायचं असेल, सफल बनवायचं असेल, यशस्वी बनवायचं असेल, तर त्याच्याकरता जीवित्वाचा आपल्याला नाश करावा लागेल. जीवित्वाचा नाश करावा लागेल. जीवित्वाची आशा धरून मग हे मिळणार नाही. आणि म्हणून मी काय केलं दुसऱ्या चरणात सांगतात, काय जीवित्वाची धरोनिया आशा व्हावी गर्भवासा पत्रभिणी. जीवित्वाची आशा धरून काय उपयोग आहे? पहिल्यांदा आपल्याला हा निर्णय करावा लागेल की जीवित्व म्हणजे नेमकं काय आहे आणि जीवित्वाचा बळी द्यायचा म्हणजे नेमकं काय. जीवत्व जीवपणा याचं स्वरूप काय आहे? जीवपणा म्हणजे नेमकं काय? देह हे आपलं स्वरूप आहे. अशा प्रकारचं मानून देहाला मी म्हणणं याचं नाव आहे जीवित्व. हाच जीवपणा आहे. देहाला मी म्हणणं हा जीवपणा आहे. आणि देह मी नाहीये, मी परमात्मा आहे अशा प्रकारचं मानणं हा संतपणा आहे. विठ्ठल विठ्ठल. मी वासुदेव तत्वता हा संतपण, याला म्हणायचं संतपण. आणि राऊत मी कोण आहे? रामभाऊ राऊत आहे. अशा प्रकारचं मानणं हा काय आहे? जीवपण आहे. मग तो वेदांताचा आचार्य असला किंवा सगळ्याच दर्शनाचा काय असला आचार्य असला, बरं का, असं लिहा पुढं बरं का, सर्वदर्शनाचार्य MA PhD काय असेल ते, मी तो आहे अर्थात मी देह जीवपणा.
देह मी अशा प्रकारची प्रतितीत जीवन जगणं हाच जीवपणा आहे. मग तो देह मी पाटील म्हणून असो, देह मी सरकारी नोकर म्हणून असो, देह मी महाराज म्हणून असो, देह मी मंत्री म्हणून असो, देहाला मी समजणं हा आहे जीवपणा. आणि अध्यात्माच्या सिद्धांताप्रमाणे सगळ्या दुःखाचं मूळ आहे हा जीवपणा. काही फरक नसतो. मी शेतकरी असं म्हणलं काय, मी महाराज आहे म्हणलं काय, मी मृदंगाचार्य म्हणलं काय, मी गायनाचार्य म्हणलं काय, नाही का, मी मोठं श्रीमंत मानलं काय, मी मोठं उपासक मानलं काय, एकच आहे, जीवपणाच आहे. काही फरक नाही त्याच्यामध्ये, अहंकारामध्ये काही फरक नाही. त्याला तितकंच दुःख भोगावं लागणार. जेवढा मी श्रीमंत म्हणणार आहे त्याला जेवढं दुःख भोगावं लागतं तेवढंच दुःख मी उपासक आहे म्हणणारला आहे. मीच तेवढंच दुःख आहे, कारण तो जीवपणाच आहे. जीवपणा आहे तोपर्यंत काय आहे, दुःखच आहे. महाराज आपल्याला दुःख नको वाटत असेल, सुख मिळवावं असं वाटत असेल तर आपल्याला या जीवपणावर पाणी सोडावं लागेल, जीवपणाचा नाश करावा लागेल. करोनिया नाश उपाधी बळे धरेला साया देवती बळे धरेला साया करोनिया तिही सायासे बळे उपाधीचा नाश करोनिया देवधरीला. अर्थात हे असं ती हळदन हू गोरी चुटकी सरशी घडतं असं नाही. झालं आता मी देह नाही मग मी ब्रह्म आहे असं मानलं म्हणजे लगेच जीवपणा गेला आणि देवपणा आला असं घडत नाहीये. त्याचा संतांनी ज्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत साधनेच्या त्या प्रक्रियेने आणि हळूहळू जावं लागतं. तुका म्हणे नाही चालत तातडे पण दिशा ती लागते. चालणं वेगातही मंद हा प्रश्न नाहीये. दिशा काय पाहिजे, योग्य पाहिजे. दिशा चुकली का मग किती चालला तरी त्याला काहीच अर्थ नाहीये. दिशा जर चुकली तर तो तिकडे जाणारच नाही. जास्त वेगाने चालला तर दूर जाईल वेगाने, जवळ नाही जाणार. विठ्ठल विठ्ठल अर्थात अहंकाराचा नाश करावा लागतो. देह अहंकाराचा नाश करावा लागतो. देह म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, या सगळ्याचाच. अहंकार हा जीवपणा आहे, त्याचा बळी द्यावा लागतो. त्याची जर आशा धरली तर मग देवपणा नाही मिळत, मग दुःख नाही जात. महाराज मग पुण्य सुद्धा भोगण्याकरता दुःखच देतो. म्हणजे अहो आम्ही पाप नाही करत, आम्ही पुण्य करतोय, आम्हाला कसं काय दुःख भोगावं लागेल. तुम्ही केलेल्या पुण्याचं फल भोगण्याकरता सुद्धा पहिल्यांदा काय भोगावं लागतं, दुःखच भोगावं लागतं. महाराज दुःखच. आपल्या शास्त्राच्या रीतीप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या सुखाला कारण काय आहे, पुण्य, निर्विवाद आहे. विठ्ठल विठ्ठल विधीची आहे वाफे, सत्क्रिया बीज रोपे आणि जन्मशतची माप सुखची मविजे. म्हणजे सत्कर्म केलं, पुण्य होतं आणि मग त्या पुण्याचं फल स्वरूप आपल्याला काय मिळतं, सुख मिळतं. सुख मिळतं म्हणजे कसं, सुख काही स्वरूपाने मिळत नाही, ते अनुकूल परिस्थितीच्या माध्यमातून मिळतं, अनुकूल विषयाच्या माध्यमातून मिळतं. चला अनुकूल विषय, खाण्याचा विषय, पक्वान्न खायला मिळालं. पक्वान्न खाल्ल्यानंतर माणसाला काय होतं, सुख होतं. पण महाराज पक्वान्नाचं सुख त्या माणसाला होतं ज्याने पहिल्यांदा भुकेचं दुःख सहन केलंय. जर भूकच नसेल त्याला, म्हणजे पहिलंच पार ते गंज रचताना शेवट असं वरून असं हे करतात त्या पेंड्याचं, आता त्याच्यावर पेंडी नाही टाकता येत. म्हणजे पार त्याला काय म्हणतात शेतकरीच्या भाषेत, असं गोल करतात ते, हा ते टाकलंय आणि पुन्हा दुसरा म्हटला जेव, हो चांगला आहे, पक्वान नाही. आता काही असलं
एक तर तो जेवणार नाही, जबरदस्तीने त्याला जेवायला लावलंच तर त्याच्यात काय होणार नाही, सुख नाही मिळणार. तुमच्या पुण्यानं तुमच्या पुढे एखादा पक्वान्न आणून ठेवलं, पण जर तुम्ही भुकेचं दुःख भोगलेलं नसेल तर जेवणाचा आनंद नाही मिळत, सुख नाही मिळत. पुण्य परिस्थिती निर्माण करतं. परिस्थितीचं सुख मानायचं की दुःख मानायचं हे पुण्याच्या हातामध्ये नाहीये. आणि हे अनुकूल परिस्थिती तुमच्यावर आणून देण्याकरता जन्माला घालतं. आणि जन्माला जायचं म्हटलं की पहिला प्रवास कोणत्या डब्यात करावा लागतो, प्रथम केला. पुण्याचं फल भोगण्याकरता, पुण्याचं फल भोगण्याकरता सुद्धा प्रथम केला गर्भीवास. काय ते सांगावे सायास. पुण्याचं फल भोगण्याकरता पुन्हा जन्माला यायचं म्हणजे ह्या जन्मात मरायचं. मृत्यूचं दुःख आहे, जन्माचं दुःख आहे. जन्माला की पुन्हा त्याला काय करावं लागतं, मरावं लागतं. खूप पुण्य केलं, 100 यज्ञाचं पुण्य केलं आणि स्वर्गात जरी गेला तरीही दुःख त्याचा पाठलाग नाही सोडत. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी संतांनी भगवंताशी वियोग घडवणार जे साधन आहे, घटक आहे, महाराज त्याला पुण्यच नाही म्हणलं. धर्मशास्त्राने ज्याला पुण्य म्हटलेलं आहे, ज्ञानोबाराय म्हणतात ते पुण्य असं म्हणत असताना तुमच्या जीवेचे तुकडे कसे नाही होत. मजची माझी असता जेणे मी तुरावे पंडुसुता, ते पुण्य ऐसे म्हणता जीभ न तुटे काही. म्हणून जोपर्यंत जीवपणा आहे तोपर्यंत दुःख राहणार. तुम्ही पुण्य करा का पाप करा, पाप केलं तर शेल्क मिळेल, पुण्य केलं तर थोडंसं हलका हलकं मिळेल. विठाल विठाल म्हणून तुकोबाराय म्हणतात या जीवपणाची आशा धरून, काही जीवित्वाची धरून या आशा, जीवपणाचा नाश करण्याला घाबरून मग पदरात गर्भवास पाडून घ्यावा लागतो. काय जीवित्वाची धरून या आशा, व्हावे गर्भवासा पात्र भेने, गर्भवासा पात्र व्हावे. भेने जीवत्वाचा नाश करणे ज्या साधनाने केला जातो त्या साधनाची भीती वाटते. भीती वाटण्यासारखीच साधन आहे, मला सोडावंच लागतं. एकदम उलट आहे, संसाराच्या एकदम उलट हा प्रवास आहे. संसारामध्ये जीवत्व पुष्ट करा, अहंकार काय करायचा असतो, पुष्ट. मग आता हे मिळवलं, आता काय आपल्याला कमी आहे, आता आपला पोरगा आमदार झाला, आता काय कमी आहे, आता असं झालं, आता काय कमी आहे. म्हणजे संसारामध्ये अहंकार काय होत असतो, वाढत असतो, पुष्ट होत असतो. मग आता आपल्याला म्हणता यायला लागलं, मग आता आपल्याला कीर्तन करतं, आता लोक आपल्याला मानायला लागले, दिंडी निघाली, आता काय कमी आहे, पुष्ट. अहंकार काय होतोय, पुष्ट होतोय, पुष्ट. आणि जितका अहंकार पुष्ट तितकं दुःख जास्त. तो जीवपणा वाढ नाही. अहंकार पुष्ट होणं म्हणजे जीवपणा वाढ. आणि संतांच्या आधाराने मी हा विचार केलेला आहे की हा जीवपणा कमी करायचा आहे, घालवायचा आहे. मग त्या साधनाला घाबरून वा जीवत्वाची आशा धरून पुन्हा जन्माला यायची तयारी करायची का, नाही नाही. म्हणून मी हा निश्चय केला की असलेला हा जीवपणा ज्या साधनाने निवृत्त होतो त्या साधनामध्ये स्वतःला झोकून द्यायचं. मग त्याच्याकरता काहीही कशीही परिस्थिती आली तरी ती स्वीकारायची. तिसऱ्या चरणामध्ये सांगतात
म्हणतात की जीवत्वाचा नाश करणारी जी साधनं आहेत त्या साधनात स्वतःला झोकून दिल्यामुळं प्रापंचिक दृष्टीनं आबाळ होणारच. दोन होतोच नाही महाराज, प्रपंच परमार्थ. तुकाराम महाराजांनी तर हा सिद्धांतच मांडलेला आहे. प्रपंच परमार्थ संपादिन दोन्ही, एकही निदानी नव्हे तशी. प्रपंचही कमवीन आणि परमार्थही कमवीन असं आपल्याला असं वाटत असतं. प्रपंचात काही कमी पडू नये आणि परमार्थतही आपलं चांगलं व्हावं. प्रपंचात कसलीच उणीव राहू नये आणि परमार्थातलं चांगलं व्हावं. तुकोबाराय म्हणतात विचार कर जरा, विचार कर. दोन्हीची अपेक्षा करशील तर एकही नाही मिळणार. दोही तेव्हावरी ठेवू जाता हात, होय अपघात शरीरात, एकही नाही मिळणार. कुठलं तरी एक ठरव. मग चिडिया दो न बने. आमचे गुरुवारी परमपूज्य वैकुंठवासी भाऊसाहेबांचा हा नेहमीचा दृष्टांत. चिडिया दो न बने. बेटा 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 बेटा, दोन दोन नाही मिळणार. एकाचा निश्चय कर. एक संसार का परमार्थ, संसार का परमार्थ. तुला संसारात रस असेल ना तर मग इकडं दुर्लक्ष कर. हे वाढवण्याकरता करते, त्याच्याकरता नको करू. आणि जर तुला परमार्थच मिळवायचा असेल तर मग संसाराकडे काय करावं लागेल? दुर्लक्षच करावं लागेल. तुका म्हणे झाली संसाराचा छंद, तुका म्हणे झाली संसाराचा छंद. तुका म्हणे सांडी, संसार नको सांडू, संसाराचा छंद सांडी, मग परमानंद पावशील. म्हणून आपल्याला तुकाराम महाराज अभंग घ्यावे वाटतात, पण तुकाराम महाराजचं जीवन नको वाटतं. नाथ महाराज बरे वाटतात. पण लक्षात ठेवा, आपल्याला नाथ महाराजांचं जे जीवन दिसतं हे सिद्ध अवस्थेच्या नंतरचं जीवन आहे. नाथ महाराजांनीही साधना अवस्थेमध्ये आजोबा आजीला विचारलं सुद्धा नाही महाराज आहे त्या कपड्यावर देवगिरीला गेले. तेव्हा तुकोबाराय म्हणतात ठीक आहे, आता उपाधीचा नाश करत असताना, या जीवत्वाचा नाश करत असताना संसारातली आबाळ तर होणारच, निश्चितच होणार. कारण दोन दोन जमणारच नाही. लक्ष एक आहे ना, लक्ष एक असल्यामुळं दोन कामं ते नाही करणार. एक म्हण तुझ्या अवघ्या भांडवला वाटिता ते तुला येईल कैसे, मनवणे दृढधरी पांडुरंग देहा लावी संग प्रारब्धाचा. देवाकडे लक्ष दिलं म्हणजे संसाराकडे आपोआपच काय होतं? दुर्लक्ष. आबाळ होतेच, नक्कीच होते, प्रश्नच येत नाही. पण ही आबाळ थोड्या दिवसाची जर सहन केली तर निश्चिंतीच्या ठाया जावे. आबाळीने निश्चिंतीच्या ठाया. इथं जर व्यवस्थित म्हणलं का पुढं अंधकारच आहे. म्हणून का हा अभंग घेतला महाराज? ज्या ज्या वेळेला बाबांच्या दर्शनाला, सगळ्यांनी सदा बाबांना पाहिलेलंच आहे ना. त्यांच्या खोलीतलं ते ऐश्वर्य, पलंग मला अजून लक्षात आहे. इथल्या नामदेव मंदिरातल्या खोलीतला त्यांचा कुठून मागवला होता काय माहिती बा. त्या पलंगावर गादी, आळंदीतही नाही आणि इथंही नाही, गादी नाही.
बळकटी पोतच टाकलेलं असायचं, बसायचं त्याच्यावर. आबाळीतच सगळं आयुष्य गेलं ना. काय काय कमावलं, काही नाही. आबाळीच आयुष्य घातलं. आबाळीने पण निश्चिंतीच्या ठाया जावे. इथं आबाळ होऊ नये म्हणून जर इकडं लक्ष घातलं, त्याच्या प्राप्तीकरता प्रयत्न केले, तर मग निश्चिंतीच्या ठाया नाही. इथं सगळं व्यवस्थित नाही का, इथं सगळं व्यवस्थित, पण तिकडं सगळं मग पुन्हा काय, पुढं काय महाराज, पुन्हा काय आहे. ततकिम 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 ततकिम. हे तर म्हातारपणातच सुरुवात होते म्हणा, मेल्यावरचा तर पुढचा प्रश्न आहे. जोपर्यंत सगळं हातातच असतं तोपर्यंत नाही वाटत, मग तोपर्यंत नुसतं वाढवतच राहावं वाटतं. पण ज्या वेळेला हातातलं सुटतं आणि पोरही आपल्याला विचारित नाहीत, मग त्याला वाटतं सलं चुकलं का काय, आपलं चुकलं का काय. नाही, 100% 100% आबाळीने त्यावेळेला आबाळ जर स्वीकारली, तुकोबारामध्ये आबाळच होती ना. तुकाराम महाराजांची काय होती, आबाळच होती. मला नाही वाटत त्यांच्या अंगावर बिना शिवलेलं धोतर सुद्धा असेल म्हणून. साधन कालामध्ये सगळे मुलांना खायला नाही. आम्ही ते सुदाम देवाचं चरित्र पाहतोय सध्या. काय परिस्थिती होती महाराज सुदाम देवाची. अरे राम राम. आबाळीने आबाळ सहन केली, पण निश्चिंतीच्या ठाया जावे. हे साधन निश्चिंतीच्या ठिकाणी नेऊन, ज्या ठिकाणी गेल्यानंतर चिंताच नाहीये, चिंता नाही, भीती नाही, दुःख नाही, मृत्यू नाही, परत येणं नाही. तद्धाम परमं मम न तद् भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद गत्वा न निवर्तन्ते. असं एक स्थान आहे, असं एक ठिकाण आहे, असं एक ठिकाण आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर चिंता राहत नाही. संसारात नाही हे ठिकाण. संसारात ठिकाणं पुष्कळ आहेत. अगदी ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ते प्रधानमंत्री राष्ट्रपतीपर्यंत पद आहे, ठिकाण आहे, ठिकाणं पुष्कळ आहेत, पण निश्चिंतीचं ठिकाण नाही आहे ते. जेवढं मोठं ठिकाण तेवढं चिंता जास्त. मला नाही वाटत की मनमोहन इतके आपल्याला चिंता असेल. आपले पंतप्रधान, मला दुष्काळ पडलाय तिकडे, हे आपलं काय झालंय, भूकंप झालाय, पाऊस सुरू आहे मुसळधार, मदत तिथपर्यंत पोहोचत नाहीये. केवढ्या अवघड समस्या. कुठे दुष्काळ आहे. आजही महापुरामुळे काही ठिकाणी करोडोचं नुकसान झालंय, तर अजून टँकर मागतायत. इकडं महापूर आहे, दुसरीकडे काय आहे, पाणी नाही आहे, पिण्याला टँकर चालू आहे. केवढ्या मोठ्या चिंता आहेत व्यवहारा संसारामध्ये. मोठा कोण, ज्याला चिंता जास्त तो. श्रीमंत कोण, ज्याला रोग जास्त तो. विठाला 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 तुकोबाराय म्हणतात आमचे आबाळे. विचारलं असेल ना तुकाराम महाराजांना, का महाराज ठीक आहे तुम्ही नका कमवू, तुम्हाला सगळा तुमचं आयुष्याचं साधनेत घालवायचंय, काही हरकत नाही, पण लोकांनी दिलेलं तुम्हाला घ्यायला काय हरकत होती. लोकांनी दिलेलं तुम्हाला काय, ठीक आहे कीर्तन केल्यावर नका घेऊ, पण दक्षिणा दिल्यावर घ्यायला काय अडचण होती तुम्हाला. कशाला ही आबाळ राहिली असते. महाराज भगवंतानी जिथं 2 खंड्या पिकायचं तिथं तुकोबारायांनी राखलं म्हणून 20 खंड्या धान्य दिलं. 20 खंड्या. पंचांनी त्याच्यातल्या 2च खंड्या शेतकऱ्याला दिल्या आणि 18 खंड्या या कुणाच्या आहेत म्हणून सांगितलं, तुकोबारायांच्या आहेत. मग आता काय अडचण होती का. देवानेच दिलेलं होतं तर सगळेच म्हणत होते, कारण पिशा झालेल्या कणसापासून एवढं धान्य म्हणजे कुणाचे कृपा आहे, पांडुरंगाची, देवाने दिलेलं होतं. तरीही तुकोबारायांनी स्वीकारलं नाही. का महाराज तुकाराम महाराजांनी काही आबाळी बरोबर लग्नच लावलं होतं का काय, कोणास ठाऊक. तुकाराम महाराजाला ती सोडावीच वाटत नव्हती. तिच्याशी घटस्फोट चालतच नव्हता. बाकीचे कुणी नाराज झाले तरी चालतील, पण तिला ते नाराजच नव्हते करत.
प्रार्थना करायचे. तुका म्हणे करी, देवाला म्हणायचे देवा तू आम्हाला असं कर. कसं? फकीर फकीर. आता ह्या प्रमाणालाही महाराज काही दिवसांनी अवघडच होईल सगळं, कारण बहुतेक अलीकडे फकीरच श्रीमंत आहेत. आज एखाद्याने सहज विचारलं की बाबा कोण श्रीमंत आहे? भीक मागणारा. आज जगात श्रीमंत कोण आहे? भीक मागणारा. मग नेते असले तरी नेते कशामुळे झाले? भीक मागणारा. हवा तो म्हणजे संस्थानिक असले तरी तेही श्रीमंत कशामुळं? भीक मागणारा श्रीमंत. तुकोबाराय मला देवाकडे प्रार्थना करतात. तुका म्हणे करी फकीर. काय मनोवृत्ती असेल, काय विचारधारणा असेल, कसं असेल? ठीक आहे बा, जास्त नको. कबीर महाराजांनी असं तरी म्हटलेलं आहे, साई इतना दीजे, आम्हाला नको जास्त देऊ, पण किमान आलेला अतिथी भुका जाणार नाही आणि आमची काय भरतील? पोट भरतील, एवढं दे. एवढं तरी कबीर महाराजांनी म्हटलं. हे तर नाही, तुका म्हणे करी फकीराचे परी. असं का? त्याचं कारण सांगतात की आबाळीने जावे निश्चिंतीच्या ठाया. ही आबाळ आहे, पण या आबाळीचे उपकार आहेत की त्याच्यामुळं साधन चांगलं होतंय आणि चिंताच ज्या ठिकाणी गेल्यानंतर राहत नाही, अशा ठिकाणी असं ठिकाण आहे तिथं चिंता नाही, भीती नाही, दुःख नाही, अपूर्णता नाही, सच्चिदानंद स्वरूप अशा प्रकारचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जाता येतं निश्चिंतीच्या ठाया. आणि म्हणून परमार्थ करणाऱ्या माणसाने रांडा रोटा वाया करू नये. रांडा रोटा वाया करू नये याचा अर्थ एक असावी केलेला आहे की जशी पोट भरण्याकरता गावाबाहेर असलेली ती वेश्या पोटाकरता धंदा करते, तसा भगवंताच्या भक्तांनी करू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. हो मला दोन्ही गाथ्यात असाच अर्थ लिहिलेला आहे. असाही अर्थ होऊ शकतो, असाचा अर्थ लिहिलेला आहे. असाही अर्थ होऊ शकतो त्याचा, किंवा रांडा रोटा म्हणजे आप्त स्वकीय आहेत त्याच्याकरता धावत बसू नये, किंवा पोटाला खाऊ घालण्याकरता धावत बसू नये, त्याच्यात आयुष्य घालवू नये, असा अर्थ होऊ शकतो. पण गाथा अर्थ करणाऱ्याने तसा अर्थ केलेला नाही. सरळ सरळ असा अर्थ केला की रांड जशी ती वेश्या आपलं पोट भरण्याकरता वाईट अशा प्रकारचा धंदा, शास्त्र निश्चित धंदा करते, असा धंदा करू नये. आबाळीनं राहावं. रांडा रोटा वाया करू नये, आबाळीने जावे निश्चिंतीच्या ठाया. रांडा रोटा वाया करू नये, जीवपणा घालवावाच लागतो आणि त्याच्याकरता हे सगळं सहन करावं लागतं. अर्थात निधान स्वरूप असणारा जीवपणा त्याचा बळी द्यावा लागतो. शेवटच्या चरणात सांगतो तुका म्हणे
विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जय विठोबा रखुमा जय विठोबा रखुमा जसं भीक मागून कोणाला राज्य मिळत नाही, भिकेसाठी राज्य कोण देतो? प्रत्यक्ष भगवंताने महाराज राज्याकरता काय मागितली होती? भीक मागितली, स्वतः करता नाही पण पांडवा करता. शांतीदूत म्हणून स्वतः भगवान शांतीदूत होऊन गेले हस्तिनापुरामध्ये आणि सगळ्या समक्ष अशा प्रकारे. तसं तर भीक मागून म्हणजे कौरवाचं राज्य पांडवांना दे असं नव्हतं म्हणायचं त्यांना. राज्य कोणाचं? पांडवाचंच. कारण हस्तिनापूरचा मूळ राजा पंडू होता. धृतराष्ट्र हा प्रतिनिधी म्हणून राज्य करत होता. पंडूची मुलं मोठी झालेली आहेत. लक्षाग्रहामध्ये त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. सही सलामत ते तिथून निघाले. काही दिवस अज्ञातवासामध्ये गुप्त स्थितीमध्ये राहिले. पंचाल देशाचा राजा द्रुपद, त्या द्रुपदाच्या घरी स्वयंवरामध्ये प्रगट झाले. अर्जुनाने तो पण जिंकला, द्रौपदी बरोबर त्याचा विवाह झाला आणि तिथं प्रगट झाले. आणि तिथून नंतर मात्र पांडव जिवंत आहेत, तर त्यांचं राज्य त्यांना द्यायला पाहिजे. यवनामधल्या काळामध्ये दुर्योधनाला युवराज म्हणून घोषित केलेलं होतं आणि खरं म्हणजे राजा तोच होता. धृतराष्ट्र नामधारी राजा होता, नामधारी. सत्ता सगळी याच्याच हातात होती. हा म्हणेल तशा प्रकारचं तिथं सगळं चक्र फिरत होते. आणि मग चला बा, कलह नको, म्हणून भगवान गेलेले आहेत. पांडवांनी त्याच्या अगोदरच इंद्रप्रस्थाचं राज्य स्वतः इंद्रप्रस्थ राजधानी बनवली, ते वाढवलं, त्याचं राज्य होतं. ते राज्य त्यांना परत द्यावं म्हणून सभेमध्ये त्यांनी तो प्रस्ताव मांडला. महाराज दुर्योधनाने स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, नका कस त्यांचं सगळं राज्य देत नाही, किमान 5 जणाला 5 गावं द्या बा, कलकत्ता, मुंबई, मद्रास, नाही का, असं आहे का नाही, 5 गावं द्या. 5 गाव तर एखाद्या शूरवीराने लढाईमध्ये चांगलं जर काम केलं तर त्याला असे गावाचे गाव इनाम दिले जायचे. पूर्वी जहागिरी दिली जायची, जहागीरदार त्यांना. तेवढ्या गावचा महसूल सगळा त्याला खर्चण्याकरता तो वापरला जात असे. 5 गावं द्या. मला दुर्योधनाने सांगितलं, सुईच्या टोकावर जेवढी माती बसेल तेवढीही पांडवांना भीक मागून नाही मिळणार. पांडवांना राज्य घ्यायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल? युद्ध करावं लागेल, युद्ध. आणि युद्धात जिंकून मग राज्य घेऊ शकतात, भीक मागून नाही. भिकेसाठी कोण राज्य देतो? महाराज गावं नाही दिली जात तर राज्य कोण देतोय? तसंच आहे हे आपलं राज्य. सच्चिदानंद हे आपलं राज्य आहे, स्वातंत्र्य हे आपलं राज्य आहे, अविनाशी हे आपलं अशा प्रकारचं स्वरूप आहे, आपलं राज्य आहे. पण ज्या संसाराने, जे मायेने ते बळकावलेलं आहे,
ती अशी भीक मागून तर नाही देत. त्याच्याकरता तुका म्हणे निधान बळी द्यावे. निधान म्हणजे जीवपणा. त्या जीवपणाचा काय करावं लागतो? साधनेनं बळी द्यावा लागतो. तुका म्हणे बळी देतात ते निधान. भिकेसाठी कोण राज्य देतो. आणि म्हणून काही जीवित्वाची धरुणी आशा व्हावी गर्भवासा पात्र भेणे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर तुका म्हणे बळी देतात ते निधान. भिकेसाठी कोण राज्य देतो. काही जीवित्वाची धरुणी आशा व्हावी गर्भवासा पात्र घेणे झालेली सेवा पांडुरंग स्वरूपी बाबांच्या चरणी अर्पण करून त्यांच्याकडे आपण एकच मागणी करू की केला कैवाड. संतांचा आश्रय घेऊन अंतःकरणामध्ये तुम्ही जे विचाराचं मंथन केलं आणि त्या मंथनातून जो निर्णय घेतला, जो निश्चय केला, अशा प्रकारचं मंथन करण्याची किमान लायकी, योग्यता जर तुमच्या कृपेनं आमच्या ठिकाणी प्राप्त होत असेल, त्याच्याकरता आम्ही लायक आहोत असं तुम्हाला वाटत असेल तर जरूर अशा प्रकारचा कैवाड करण्याची योग्यता आमच्या ठिकाणी द्या. म्हणजे आम्हीही तो कैवाड करू.